शंकर तुझे आसन मजला, अजूनही का कळले नाही. काळ लोटला, देह झिजला, तरी तुझ ओळखले नाही. तुझ नजरेचा अर्थ शोधे ज्याची त्याची आपली नजर, पण नजरेतील भाव खरा जो नाही त्याची कुणा खबर. कुणास दिसे झाक त्यात, कुणास प्रेम करुणा अपार. कुणास दिसे नजरेत कोद, अन कुणास ते मुक्तिद्वार. पाय दोन्ही असा बसला, गुडघ्यास मिठी हाताची. गुडघे वाटे जुनू हिमालय, बघताच मंदगती श्वासांची. तुझ पायाच्या करंगळीवर उजव्या हाताचे बोट तुझे, चालू की थांबला श्वास कळेना, हलत नाही पोट तुझे. कुणा दिसे सागर तुझ्यात, कुणास परी किनारे दिसे. कुणा खटके तुझी अंगठी, त्यात कुणा ग्रहतारे दिसे. तुला भेटण्या तुला जाणण्या मनी जरी संदेह अपार. नाही परी संदेह कुणास, तू नेशील रे हो सागर पार. द्वंद्व मनी ज्याच्या त्याला, कसा कळेल तुझा जागर. सांग ओंजळीत कधी कुणी, भरला आहे का सागर. अष्टप्रधान तुझी कल्पना नव्हती ती कळली कुणा. सिद्ध वचन वाऱ्यात विरले, कळले ना त्यातल्या खुणा. नतमस्तक तुझ्या प्रतिभे पुढे, मैत्री अनंत जीवनात. प्रयत्न माझे तुझी प्रतिभा, प्रगटावी हर मनामनात. शंकर महाराजांना ओळखायचं झालं तर त्यांचं वस्त्र, त्यांचे आभूषण, त्यांच्या अंगठ्या, त्यांचं आसन, ह्यामध्ये ते तुम्हाला सापडणार नाही. फार अवघड कठीण नाही. त्यांना ओळखण्याचं, जाणण्याचं सूत्र ते तुम्हाला देऊन गेलेले आहेत. जो मुझे जानता है, जो खुद को जानता है वो मुझे समझता है. त्यांना जाणण्याचं, त्यांना ओळखण्याचं सूत्र तुमच्या आत, तुमच्या केंद्रस्थानी, तुमच्या अंतस्थमध्ये दडलेलं आहे. त्यांना ओळखण्याची, जाणण्याची प्रत्येकाची वेगळी नजर. पण जो तो त्यातून आपलाच अर्थ काढतोय, त्यातला महाराजांच्या नजरेतला खरा अर्थ, खरा भाव काय आहे त्याची कोणालाच खबर नाही. प्रत्येक जण त्यांना आपल्या नजरेने पाहतोय. प्रत्येक भक्ताची ज्याची त्याची भावस्थिती त्यानुसार महाराजांमध्ये त्याला ते दिसतंय की तो व्यक्त करतोय. त्यातून तो स्वतःला समजता
प्रयत्न करतोय. तो जे काही सांगतोय त्यातून महाराजांबद्दल कमी आणि त्याच्याबद्दल, त्याच्या भावस्थितीबद्दल, त्याच्या दृष्टिकोनाबद्दल, त्याच्या नजरेबद्दल अधिक गोष्टी समजतात. महाराजांबद्दल नाही समजत. तुझं नजरेचा अर्थ शोधे ज्याची त्याची आपली नजर, पण नजरेतील भाव करा तो नाही त्याची कुणा खबर. महाराजांच्या नजरेत एकच भाव आहे, एकच सूत्र आहे, प्रेम, भक्ती आणि ध्यान. पण तरी सुद्धा त्यात कुणाला धाक जाणवतो, कुणाला प्रेम जाणवत, कुणाला करुणा जाणवते, कुणाला क्रोध जाणवतो, तर कुणाला त्या महाराजांच्या नजरेत मुक्तीचं द्वार दिसत. पाय जोडणे असा बसला गुडघ्यास मिठी हाताची, गुडघे वाटे जणू हिमालय भक्ताच मंद गती श्वासाची. महाराजांचं आसन भक्तांसाठी गोडच असल्यासारखं आहे. ह्याच्याबद्दल आपण या आधी पण चर्चा केलेली आहे, त्यामुळे ह्याच्यात विस्तारात जाण्याची आवश्यकता नाही. पण त्यांना पाहताना एक हिमालयाची शीतलता तुम्हाला जाणवेल आणि ही शीतलता तुमच्या श्वासांची गती मंद करून जाईल. ही शीतलता इतकी अंतरंगात झिरपेल की तुमचं मन विचार विरहित अशा शून्यात हरवल्यासारखं, जणू श्वासाशिवाय तुमच्या जीवनाची ऊर्जा, तुमचा जीवन प्रवाह तुम्हाला जाणवेल. तुम्ही साक्षी स्थिर आहात, श्वास चालू आहे, श्वास थांबल्यासारखा आहे, तो येत पण नाही, जात नाही. अतिशय मंदिरचा सूक्ष्म की त्याची जाणीवच होत नाही. आणि ही स्थिती खरंच काही भक्त अनुभवतात. कुणा दिसे सागर तुझ्यात, कुणास परी किनारे दिसे, कुणा खटके तुझी अंगठी, त्यास कुणा ग्रह तारे दिसे. कोणाला महाराजांना पाहताना एक विशाल महासागराची अनुभूती होते, तर कोणाला किनाऱ्याची अनुभूती होते. काही जण त्यांच्या हातातल्या अंगठी त्यांच्या डोळ्याला खटकते, तर काहींना त्याच्यामध्ये समस्त ग्रह ताऱ्याचं दर्शन होतं.
शेवटी तुमचा भाव, ती भावस्थिती, तुमची नजर, तुमची दृष्टी त्यानुसार तुम्हाला महाराज वेगवेगळे दिसतील. महाराज वेगळे नाहीयेत, महाराज तर एकच आहे, पण तुम्हाला ते वेगवेगळे भिन्न दिसू शकतात. तुला भेटना तुला जाणण्या आणि जरे संधे अपार, नाही परिसंधे कुणास तू नेशील रे भवसागर पार. आम्हा और भक्तांच्या अंतसमध्ये महाराजांना भेटण्याची आणि ही ओढ या त्यांना महाराजांच्या मूर्तीत गुंतवून ठेवते. आणि हे जाणणं, ओळखणं, समजणं, प्रत्यक्ष साक्षात्कार, अनुभूती ही होईल नाही होईल याबद्दल काही लोक भक्तांच्या मनात साशंकता आहे. पण किती जरी संदेह असला, किती जरी साशंकता असली तरी महाराजांच्या कृपेने हे भवसागर आपण पार करून जाऊ ही खात्री पण आहे. ज्याच्या त्याच्या मनात अनेक द्वंद्व आहेत. द्वंद्व म्हणे ज्याच्या त्याच्या द्वंद्व म्हणे ज्याच्या त्याला कसा कळेल तुझा जागर. आणि ज्याच्या मनामध्ये द्वंद्व आहे, संशय आहे, शंका आहे, त्याला महाराजांचं जागर कसं कळू शकेल, महाराजांचा भाव कसा कळू शकेल, महाराजांची साथ कशी ऐकता येईल, महाराजांचा स्पर्श कसा अनुभवता येईल, महाराजांचे दर्शन कसे घेता येईल. सांग ओंजळीत कधी कुणी भरला आहे का सागर. महाराजांना तुम्ही ओंजळीत भरू पाहताय, सागर कधी तुमच्या ओंजळीत येऊ शकतो का. पण तुम्ही महाराजांना जाणण्याच्या, ओळखण्याच्या ज्या पद्धतीने प्रयास करताय तो एका सागराला ओंजळीत भरण्याचा प्रयत्न आहे. अष्टप्रधान तुझी कल्पना नव्हती ती कळली ना, सिद्ध वचन वादात विरले कळले ना त्यातल्या खुणा. महाराजांची ज्याला ते अस्तित्वात होते त्यांच्या निकट त्यांनी जी काही व्यवस्था बनवली होती, जे काही त्यांच्या भक्तांचा एक समूह होता, त्या समूहाद्वारे त्यांनी एक विशिष्ट रचना केली होती. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी त्या अष्टमंडळातनं साधक एखाद्या गाळणीसारखं थांबलेले वास्तविक सत्य जाणून घेण्याच्या हिशोबाने, वास्तविक सत्य जाणून घेण्याच्या अभिप्सेने जे आले ते भक्त महाराजांपर्यंत यावेत यासाठी ती अष्टप्रधानाची गाळणी होती. महाराजांचे सिद्ध वचन बऱ्याच लोकांनी ऐकले, बरेच लोक त्यावर
ते ऐकताना महाराजांचे सिद्ध वचन आहेत, काहीतरी महत्वपूर्ण आहेत, काहीतरी वैशिष्ट्य आहे, काहीतरी त्यात गूढार्थ आहे दडलेला. एवढं फक्त लोकांनी जाणून घेतलं, पण तो गूढार्थ जाणून घेण्यासाठी आपलं जीवन पूर्ण जीवनपणाला लावायची कोणाचं साहस झालं नाही. त्या सिद्ध वचन असे हवेत विरले गेले, त्यातले भाव लोकांपर्यंत पोचलेच नाही. लोकांनी भक्तांनी प्रयत्न केला नाही असं नाहीये. प्रयत्न तर नक्कीच केलेला आहे, ते जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातनं. पण ते जाणून घेण्याचं वेगवेगळे प्रयास पण केले आहेत. पण तरी सुद्धा किती प्रयत्न केले, तर सागराच्या एखाद्या थेंबभर आपण जाणू शकलो, तर थेंबाच्या द्वारे पूर्ण सागरचं जाण झालं नाही. पण त्या थेंबाचा परिचय तरी पुरेसा निस्सार भक्तांना होणं आवश्यक आहे. कारण त्या 10 वचनामध्ये महाराजांनी जीवनाचे अमूल्य सूत्र दिलेले आहेत, की जो जाणेल, जो समजेल, जो त्याला आपल्या जीवनात उतरवेल, ते जगण्याचा प्रयत्न करेल, तर त्याचं जीवन रूपांतरित झाल्याशिवाय होणार नाही. नतमस्तक तुझ्या प्रतिभेपुढे मैत्री अनंत जीवनात, प्रयत्न माझे तुझी प्रतिभा प्रगटावी हर मनामनात. आणि महाराजांचं या प्रतिभेपुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. तुम्ही कणभर जरी महाराजांना जाणलं, तर त्यांच्या प्रतिभेपुढे तुम्ही नतमस्तक होऊ शकाल. मला अजून काही वेगळं जाणण्याची गरज नाहीये. कणभर जरी समजू शकलात, कणभर जरी ओळखू शकलात, कणभर जरी त्यांचा परिचय, त्यांचे अल्पसा का होईना तुम्हाला होऊ शकत, तर तुमची त्यांची प्रतिभा तुम्हाला लक्षात येऊ शकेल. त्या प्रतिभेपुढे नतमस्तक झाल्याशिवाय पर्यायच नाहीये. आणि नतमस्तकता ही इतकी सहज सरळ व्हायला पाहिजे, ती जबरदस्ती नाही. आणि हे होणारच तर खरंच तुमच्या अंतरंगात महाराजांना जाणण्याची, ओळखण्याची, समजण्याची एक ओढ, एक तृष्णा, एक तहान, एक अपेक्षा जन्मली असेल, तर तुम्हाला त्याला जाणण्याचा मार्ग सुद्धा घोषेल. कारण तुमची तहानच तुम्हाला त्या जाणण्याच्या मार्गाच्या दिशेने घेऊन जाईल. आणि महाराज स्वतः यासाठी प्रयत्न करतात आहे. महाराज आज देहामध्ये नाहीये म्हणजे महाराजांचं अस्तित्व नाही असं नाही.
ते कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. आणि असं भक्तांना वाऱ्यावर सोडून महाराज जाऊ शकत नाही. ज्यांच्या मनात त्यांच्याबद्दल वास्तविक भक्ती उदयास आली आहे, प्रेमाचं शिखर ज्याला श्रद्धा म्हणतात, ते श्रद्धेचं फूल त्यांच्या अंतरंगात उमललंय महाराजांच्या. ती श्रद्धा, ती भक्ती, तेच मार्ग बनतील तुमचे आणि तुम्हाला घेऊन जातील सागर पार. तुम्हाला त्या अनुभूतीच्या शिखरावर नेण्याचं काम महाराजच करतील. आणि महाराजच तुम्हाला ती दिशा दाखवतील, ती वाट दाखवतील, तो मार्ग दाखवतील. आणि नुसतं तो मार्ग दाखवणार नाही, त्या मार्गावर चालण्याची प्रेरणा पण ते देतील. त्या मार्गामध्ये तुमचे प्रत्येक वळणावर, प्रत्येक अडचणींवर, बाधांवर, संकटावर, येणाऱ्या मार्गामध्ये ते तुमच्या सोबत थांबतील, उभे राहतील आणि सगळे बाधा पार करून तुम्हाला त्या शिखरापर्यंत घेऊन जातील. ह्यात काव्यामध्ये न कळण्यासारखं गूढ कठीण असं काहीच नाहीये. खूप सोप्या आणि सहज शब्दात हे काव्य प्रकटले आहे. हा, कदाचित असं होऊ शकेल की पहिल्यांदाच वाचलं त्यावेळेला तुम्हाला त्यातले काही शब्द गूढ वाटले असतील, पण खरंच यात गूढ असं काही नाहीये. पण जे गूढ आहे, जे रहस्य आहे, त्या रहस्याची उकल जर तुम्हाला करायची झाली, तर त्यासाठी महाराजांचं आशीर्वाद, त्यांची कृपा खूप गरजेची आहे. आणि महाराजांच्या प्रत्येक भक्तांवर ती कृपा बरसती आहे. आणि त्या कृपेच्या आधारे महाराजांचा प्रत्येक भक्त त्या मार्गावर गती करेल आणि ते गूढ, ते जीवनाचं रहस्य जाणून त्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल, याची मला शाश्वती आहे. आणि याच प्रार्थनेसह मी आजची चर्चा समाप्त करतो. धन्यवाद. जय शंकर.